चंपा नवरा करतो म्हणजे ना कोटी निघून गेली. माणूस तू माझ्यावर बाबा लई दिवस झाले भेटली नाही काय नाही सारखी आठवण येते. आता कोटी गेली असेल कोटी भाजीपाला विकत आहे का कोटी मुरा विकत आहे का नाही तर कोटी केळीचे शिरटे काढत आहे. आता जाऊन भेटतो आता तिथे. लई दिवस झाले बाबा खूप आठवण येऊन राहिली. काय करू सारखी ड्युटी करू डोळे आले झोप नाही न पोटाले भूक नाही म्हणून सारखी ड्युटी करत आहे. ओरडते किती दिवस झाले तुम्ही मला सांगा हप्त्याचे 3 दिवस तुम्ही कुठे राहता? ड्युटी राहिल्यावर ड्युटी जाऊ का मग कुठे जाऊ मग बाकीचे दिवस गेले कुठं? रातभर दिवसभर ड्युटी. मग तुझ्या पाशीच राहू का माझा पोट भरते का? आता भेटली नाही काही नाही म्हणलो कुठं गेले का झाले काय नाही भाई आठवण आली. हो आपल्या बाळासाठी नाही का मी कपडा बनवत होती असावाला. बापू कधी झाला? आता होणार नाही का? लग्न झालं म्हणजे झालं का? आणली आपण आता होणार आहे. आता होते तुम्हाला बिलकुल समजत नाही. फक्त ड्युटी करायचा माझ्या मन नाही का? आणि हो फुकट समजायचा फुकट हवं झालो नुसता ड्युटीवर जायचं नाही. आता आज माझ्यासाठी आंबे चिंच वगैरे सगळे घेऊन यायचे. आंबे चिंच कुल्फी खाते का? कुल्फी आहे माझ्या काय ठेवून ठेवलं आवडते म्हणून. आईस्क्रीम हो आणजो. कुल्फी आहे फ्रीज मध्ये आतच ठेवलं. चांगला आणजो चोकोबार आईस्क्रीम. चोकोबार खाते चांगलाच आहे घर दुधाचा. हो चोकोबार खाऊ नको थंडी मारते. मग आईस्क्रीम खा जे खाता ते खाऊन टाक. का कानू आंबा चिंच माती कशानं त्यासाठी चिंच आंबा केली आपण. तू केली आपत म्हणलो मी ड्युटीवर जातो. तू नसला काहीतरी केली म्हणजे अशा वरतावर हवालदार मेला. दीडभर रातभर ड्युटी करतो ना आता हवालदार मेला म्हणजे तू काय दिल करून टाकली बाबा. काय केली? आंबट खारोट खाऊ म्हणते तर हो आता तुमच्या बाळाची आई होणार आहे. आई माझ्या बाळाची कशी कशी झाली तू माझ्या बाळाची कशी म्हणते? आता बरोबर आहे ना. आता लग्न करायला सुख लागला. आता पोसाले का नेट लागते का? माझ्याकडे नेट लागते बाई. मी ड्युटीवर राहतो रातभर दिवसभर न मला नेट लागला म्हणते. फुकट माझे पगार आहे म्हणजे मी पोचत नाही. तुझ्यासारखा 10 करून टाकतो बाई का? मग नाही हा तुमचा गदा धरेल ना. म्हणजे माझे दहाचं नाव घेते म्हणजे तू नवऱ्यालाच मारते. दहाचं नाव चोळा कधी एक ना भेटे ये. बरं जमवलं कुठलं? तुमचाच वे माझा का कसा कसा होत? आता डॉक्टर म्हणे तुझा नव्हे म्हणे माझा चांगला नाही का उगा मुका. कोणाचा वे पुन्हा तर तू जमवली आता काय ठरवणार? खूप झालं. मग कुठेतरी मला घेऊन चला. कुठं नाही कुठेतरी फिरायला घोटले जाऊन दिला ना गार्डन मंगळवार बाजार भरते. तू मोरा येत मी गार्डन कुठे जायचं?
मी सांगत जाऊ का बा घोटले जाऊ म्हणून मीच सांगते तुम्हाला कुठे जायचं मग कुठे जाऊ सांगते बघा नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान त्याला तरुणपण मिरवायला कुणीतरी ना हो मला
कमी जास्त झाला तर माले नाही काय तुझ्या छोटी चला ना बसून ते धंदे करते तो तुझा चुप राह तुझे तू काय काम आल्या सोनोग्राफी करा चिंटूच्या पप्पा हा आताच घरामध्ये चला लवकर गरम गरम तुमच्यासाठी बनवली आहे चिंटूचे पप्पा सोयाबीनच्या वड्या पप्पाचे वडे खातील खा मग दुधीचे खा मग मारतो पाय गुदू गुदू हो मामूली माणूस आहो मी हवालदार म्हणजे नाही तुझा बोंदा भरी मी हवालदार ना हा मजा वाटला तुझे मस्त नाचते मी म्हणतो कहाली एवढ्या लवत आहे घोडा लवल्यावानी लवते गरज 2 लेकराची पाहिजे 2 दिवसाची कशी राहावा कशी नाही इले अक्कल नाही मला 32,500 रुपये महिना येत पुरा इले सर माले घर रातभर दिवसभर जावं लागतं आता चालतो बापू अरे म्हणू अरे तुझा काका आपल्या कर्तव्याला विसरलाय रे अरे आपल्याला आधारच कुणाचं उरलं नाही रे अरे जेव्हा आपलीच माणसं आपल्याकडे पाठ फिरवली तर आपण बघायचं घरी कुणाकडे अरे चाल बोलू चाल अरे एखाद्या आपल्याला छत्र झाल्यात किंवा एखाद्या वटवृक्षाच्या झाडाखाली राहू चाल बोलू चल चल बाळा ओळखले का म्हटलं मी अरे महेश महेश जाधव एकदा मी आलो तुमच्या घरी अरे तुला कसं ओळखत नाही रे ओळखतोय ना ही अवस्था काय केली दादा तुम्ही अरे काय करणार रे अरे त्या राधेच्या शिक्षणासाठी माझं संपूर्ण करिअर बर्बाद केलं अरे 1 एकर शेती होती ना ती सुद्धा गाण ठेवली
आणि मोडतं तोडतं घर होतं ते सुद्धा गहाण ठेवलं रे. आणि आज त्याच्या घरी जाऊन आलोय आणि तो माझ्या काळजाचा तुकडा राजू महेश मला साधी ओळख सुद्धा दिला नाही रे. मला साधी ओळख सुद्धा नाही दिला. महेश अशा परिस्थितीत काय करू सांग. मी तुम्हाला साथ देईन दादा, मी तुम्हाला साथ देईन. राजेश असं का वागला तुमच्याशी? तुम्ही त्याचं काय वाईट केलं होतं? तुमच्याशी असं का वाटलं? अरे बरोबर आहे. आता तो श्रीमंत घराण्यातला एक जावई झालाय ना. अरे कदाचित आपल्या परिस्थितीला त्याला लाज वाटत असेल की तो एक गरीब घराण्यातला मुलगा डॉक्टर झालाय आणि म्हणून तो आता एक श्रीमंत घराण्यातला जावई आहे ना. म्हणून कदाचित या गरीब भावाची लाज वाटत असेल आणि त्याच्या घरी गेलो होतो आणि तो म्हणत होता अरे भिकारी भिकारी म्हणाला रे. मला भिकारी म्हणाला महेश. तो पण भिकार करूनच निघाला ना. अरे पण तो आपल्या कर्तृत्वाला विसरला ना. विसरला तो आपल्या कर्तृत्वाला. असा तरी करेल म्हणून मला नव्हतं वाटलंय. पण दादा मी राजेशला फोन लावून बघते. एकदा तुमची त्यांची भेट करून दिला का म्हणजे मोकळं होईल. नाही महेश त्याचा काही एक उपयोग होणार नाही. हॅलो राजेश, दादाला भेटायला ये ना इकडे. दादाची खूप तब्येत हालावली आहे ना. तू काही कर पण वेळात तुला काढून ये रे. एकदा दादाची भेट तरी घे. बरं येशील ना. आजच्या आजच वापस जाशील, थांबू नको पण ये. पण ठीक आहे ना, तू येशील ना. अरे महेश अरे किती आधार देतो आहेस रे तू आम्हाला. आणि महेश काय म्हणाला रे तो? एक म्हणाला आता काय ऐकू म्हणाला. खरंच महेश? खरंच. अरे ए म्हणून हे बघ तुझा काका येणार आहे. अरे आपल्याला समजून घेईल रे. आणि तो आपल्या अवस्थेत ठेवणार नाही रे आम्हाला. तो आपल्या घरी घेऊन जाईल आम्हाला. घेऊन जाईल रे बाळा. महेश तुझे खूप उपकार झाले रे. नाही दादा, माझे काही उपकार नाही. उपकार तर तुझे माझ्यावर आहे. जेव्हा माझे आई वडील नव्हते तेव्हा माझे उपकार, तेव्हा माझ्या वहिनीने मला साथ दिली आणि माझ्या दादांनी मला साथ दिले. मी हे उपकार कशी फेडू? आणि त्याच उपकाराची किंमत मी आता करत आहे रे दादा. मी आता करत आहे. अरे नाही नाही महेश नाही, असं बोलू नकोस रे. अरे ते तर माझं कर्तव्य होत रे. ते कर्तव्य मी पार पाडलंय.
पण आपलीच माणसं आपल्या कर्तृत्वाला विसरली रे. अरे आपलीच माणसं आपल्या कर्तृत्वाला विसरली. अरे विसरलं तर आपल्या रक्ताच्या नात्याला, विसरलं रे आपल्या रक्ताच्या नात्याला. अरे जेव्हा त्याच्या घरी गेलोय ना साधी ओळख सुद्धा दिली नाही रे तिला. आणि ती सुनबाई सुद्धा म्हणत होती, अरे भिकाऱ्या माझ्या दारात पाऊल तरी कशाला टाकलं. आता तू सांग बाई, अरे कुठल्या अधिकाराने त्या घरात राहू रे मी? कुठल्या अधिकाराने राहू सांगलं? नाही दादा नाही, मी साथ देईन तुम्हाला. रे मी साथ देईन तुम्हाला. तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका, त्याच्या पुढे हातही पसरू नका दादा. मी तुम्हाला साथ देईन. कशी विसर पडली तुला रे बंधू माझ्या, कशी विसर पडली तुला रे बंधू माझ्या. जाऊन यावे मला भेटणारा रे बंधू माझ्या, जाऊन यावे मला भेटणारा रे बंधू माझ्या. विसरू शकतो सांग ना. अरे त्याला त्याच्या भोळाप्रमाणे जपलं. तो माझ्या काळजाचा तुकडा माझा राजू माझ्यापासून दूर गेलाय रे बहीण, माझ्यापासून दूर गेलाय रे बहीण. मी साथ देणार ना तुम्हाला, तुम्हाला दोघांना मी साथ देणार, मी साथ देणार तुम्हाला दोघांना. अरे जेव्हा आपल्या रक्ताचीच माणसं आपल्याकडे पाठ फिरवली तेव्हा दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा रे? काय फायदा आहे सांग ना. अरे जेव्हा आपल्या रक्ताचीच माणसं आपलं नातं गोतं विसरून गेली दुसऱ्याला दोष देऊन काय फायदा? अरे चल म्हणू चल. अरे
एखाद्या वटवृक्षाच्या झाडाखाली राहून चल.